परिवहन विभागाचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी शिथिल केला, रिव्हर्स गिअर टाकला आणि आता 1 वर्षाची मुदत दिली. तुम्ही पण म्हणत होतात की परिवहन मंत्र्यांनी विचार करावा, तो मुख्यमंत्र्यांनी विचार केला कालच्या एका बैठकीत. मी असं म्हणालो की परिवहन मंत्र्यांच्या हातात काही नाही, कारण परिवहन मंत्री ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्या पक्षाची सूत्र ही दिल्लीतून हलवली जातात, कारण त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत असं मी काल म्हणालो. त्याच्यामुळे अमित शहा जो निर्णय खाली पाठवतील तो त्यांना स्वीकारावा लागेल असं माझं कालचं विधान होतं आणि त्याप्रमाणेच घडलेलं आहे. मुंबईतल्या रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. यासाठी परिवहन मंत्र्यांनी जो प्रचार केला, ज्याला तुम्ही कॅम्पेन म्हणतात ते केलं, मुलाखती दिल्या, वर्ग सुरू केले, कारवाईच्या सूचना दिल्या, लायसन रद्द करू वगैरे असं सांगितलं. ठीक आहे, ही धोरणात्मक निर्णय आहे. शिवसेनेचीच ही भूमिका आमची आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची. ठीक आहे, त्यांची नाही आहे. पण तुम्ही एक निर्णय घेतल्यावर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेनं पावलं पुढे टाकल्यावर मग शेपूट का घातलं? तुम्ही बंड केलं पाहिजे. नाही मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल. एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात त्याने ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की अमित शहांचा निर्णय आम्ही मानणार नाही. अमित शहांचा, देवेंद्र फडणवीसांचा नाही, अमित शहांचा निर्णय. पण जे मी सांगत होतो तेच घडलेलं आहे. 3 महिने आणि आता 1 वर्ष, म्हणजे जी काही मोहीम तुम्ही चालवली होती मराठीची, ती अखेर अमित शहानी केराच्या टोपलीत टाकली. हे आज पुन्हा उघड झालं की तुमचा पक्ष अमित शहा चालवतात आणि त्या निर्णयावर तुम्ही त्यानंतर तोंड उघडलं नाही. मग शिंदे असतील, मिंधे असतील किंवा परिवहन मंत्री असतील, हे दुर्दैव आहे मराठी माणसाचं. खरं म्हणजे ही लढाई सरकारने सुरू केली होती. शिवसेनेच्या स्थापनेपासून ही लढाई आमची सुरूच आहे मराठीची, की प्रत्येकाला इथे मराठी आलं पाहिजे. की त्या राज्यातली मातृभाषा जी आहे, स्थानिक भाषा जी आहे, ती तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला आली पाहिजे. मग तो कॉर्पोरेटमधला वरिष्ठ असेल किंवा खाली काम करणारा कर्मचारी असेल, मजूर असेल, बांधकाम मजूर असेल, आली पाहिजे. आणि रिक्षा चालकांना तर आलीच पाहिजे, कारण त्यांचा रोजचा संबंध हा जनतेशी येत असतो. त्याच्यामुळे त्या मोहिमेसंदर्भात आम्हीही लक्ष ठेवून होतो की मोहीम जी सुरू केली आहे परिवहन मंत्र्यांनी ती किती टोकाला ते नेऊ शकतात. पण आम्हाला त्यावेळेला एक खात्री होती की दिल्लीतून एक बांबू येईल, तो बांबू जाईल आणि मग हे माघार घेतील. तसा तो काल बांबू आला. बांबू जो आला तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती देण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी बांबू घातला असं याच्यामध्ये म्हणता येईल. आता मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांना मान्य आहे असं मी ऐकलं. मग तुम्ही अशा प्रकारे जोरदार कॅम्पेन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती का? किंवा तुमचे जे पक्षप्रमुख आहेत, तुमचे पार्टी चीफ दिल्लीत अमित शहा, त्यांना विचारलं होतं का? मराठी संदर्भात आम्ही हा निर्णय घेतो या संदर्भात तुम्ही त्यांना मुजरे झाडले होते का? हे आता स्पष्ट करायला पाहिजे. नाही, निवडणुका कोणत्याही असतील, निवडणुका कोणत्याही असतील, त्या पश्चिम बंगालमधल्या असतील, त्या बिहारमधल्या असतील, त्या गुजरातमधल्या असतील, त्या पंजाबमधल्या असतील, त्या कानडी मुलखातल्या असतील, विषय मराठीचा आहे ना. त्या निवडणुकांचा आणि इथे संबंध काय? मराठी भाषा यायला पाहिजे या संदर्भात निवडणुकीचा संबंध काय महाराष्ट्रामध्ये? आता तुम्ही मुद्द्यावरती आलेला. म्हणजेच तुम्ही हा जो निर्णय आहे हा मराठी माणसासाठी नसून हा निर्णय या देशामध्ये, या राज्यातले जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्यासाठी हा सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामुळे मंत्रिमंडळातले जे
स्वतःला सो कॉल्ड मराठी प्रेमी शिवसेना प्रमुखांच्या विचारवाले वगैरे लोक आहेत, त्यांनी बंड केलं पाहिजे मराठीसाठी. आम्ही केलं असतं, आम्ही करतो.